गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर बेसिकली US मार्केट काल पडलेलं आहे आणि त्याच्यामागे बेसिकली रिझन आहे ते म्हणजे ट्रम्पनं केलेली एक अनाऊन्समेंट. ट्रम्प यांनी एक अनाऊन्समेंट केली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये ज्या काही गाड्या कार्स बाहेरनं इम्पोर्ट होतील त्याच्यावरती 25% टॅरिफ त्यांनी दिलेलं आहे किंवा लावलेलं आहे. म्हणजेच काय की अमेरिकेमध्ये जे कार कंपनीज कार बनवतात तर त्यांच्यासाठी ती गुड न्यूज आहे, परंतु बाहेरनं इम्पोर्ट होणार नाहीत, यामुळे कार्सच्या किमती वाढतील. आता सगळ्यांना माहीत आहे की हे कोण करतं, हे सगळं इलॉन मस्क करून घेतात त्यांच्याकडनं, कारण कार कंपन्या त्यांच्याच आहेत. आता पाहूयात पुढे काय होईल ते. परंतु जर आपण पाहिलं तर या बॅड न्यूजमुळे खूप सारे मार्केट्स पडायला पाहिजे होते, परंतु तसं झालेलं नाही. कारण मार्केटसाठी नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा एखादी गोष्ट फर्स्ट टाईम घडते तेव्हा ती शॉक असते, परंतु जेव्हा तीच गोष्ट अगेन अँड अगेन घडत जाते तेव्हा ती शॉक राहत नाही. मार्केट ते ॲब्झॉर्ब करायला शिकून जातं. त्यामुळेच आज जर आपण युरोपियन मार्केट्स पाहिले, एशियन मार्केट्स जर पाहिले तर ते मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. ओके. त्यानंतर आपण गिफ्ट निफ्टी जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करतं आहे, म्हणजे ते फार काही रिॲक्शन दिलेलं नाही आहे त्याने. तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, की ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. जर आपण काल मार्केट जे पडलं ते जर पाहिलं तर असं वाटत होतं की FISची जी फिगर आहे तर ती सेलिंगमध्ये येईल, परंतु तसं काहीच झालेलं नाही. FISनं कालसुद्धा 2,000 कोटींचं बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी अगदी छोटंसं प्रॉफिट बुकिंग केलं आहे 600 कोटींच्या आसपास, आणि तरीसुद्धा मार्केट पडलेलं आहे. म्हणजेच काय की आज कुठेतरी मार्केट थोडंसं शांत होऊन एक छोटासा बॉटम बनवून पुन्हा एकदा रिबाउन्स करण्याची पॉसिबिलिटी वाटते. त्याच्यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे की काल मार्केट पडलेला असतानासुद्धा इंडिया विक्स जो आहे तर तो वाढलेला नाही आहे, तो कमी झाला आहे. म्हणजेच काय, हे आपल्याला काय इंडिकेट करतं की जरी मार्केट खाली आलं तरी लोक बाईंग करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, ना की सेलिंग करण्यामध्ये. ओके. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं की इंडिया विक्स कमी झालेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला लास्ट जी काही रॅली झाली त्याच्यामध्ये जर बाईंग करायला चान्स मिळालेला नसेल तर मे बी तुम्हाला आज किंवा फार फार तर उद्यापर्यंत तुम्हाला एक बाईंग अपॉर्च्युनिटी मिळू शकते, की जिथे तुम्हाला एक स्विंग लोला कुठलाही तुमचा आवडता स्टॉक असेल किंवा तुम्ही अनालाइज करून ठेवलेला असेल आणि चांगला स्ट्रॉंग स्टॉक असेल तर तो तुम्हाला बाय करता येईल, आणि जेव्हा निफ्टी पुन्हा एकदा वरती जाईल तेव्हा तुम्हाला चांगल्यापैकी त्याच्यामध्ये पैसे बनू शकतील. आता मंथली एक्सपायरी एकदम जवळ आलेली आहे. ओके. आज आहे मंथली एक्सपायरी निफ्टीची, त्यामुळे आपण जर पाहिलं तर अगदी मार्केट वॉलाटाईल राहण्याची फार शक्यता आहे. कारण खूप जास्त पॉसिबिलिटीज आहेत की जे काही शॉर्ट्स आहेत ते कव्हर होऊ शकतात किंवा जे लॉंग्स आहेत ते अनवाइंड होऊ शकतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात. शिवाय मार्च एंडिंगमध्ये जे काही लोक त्यांच्या पोर्टफोलिओचे रिबॅलन्सिंग करत असतात तर तीसुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये येत असते. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हा, परंतु तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटी मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके. तर मग अशा पद्धतीनं फार काही स्टॉक स्पेसिफिक सांगायला नाही आहे. आणि जर आपण पाहिलं तर IT कंपनीज जे काही बऱ्यापैकी फेल झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्यालाही कुठेतरी छोटासा बॉटम बनताना पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग पाहूयात की आज दिवसभरामध्ये काय घडतंय. परंतु जर ग्लोबली पाहिलं तर फार काही बॅड सिनेरिओ नाही आहे, आणि लोकली जर पाहिलं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची अशी मोठी बॅड न्यूज नाही आहे जेणेकरून मार्केटनं एक मोठा फॉल दाखवावा. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.